नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातली आणि त्यांच्या दाव्यानुसार जगातली एक सगळ्यात मोठी आणि शिस्तबद्ध असणारी संघटना, एक संघटन. आतापर्यंत या संघामध्ये बंड करण्याचे प्रकार खूप झाले, पण थोडके तुरळक, एखाद दुसरा अपवाद, एखाद दुसरी व्यक्ती, ते बंड शमवण्यात आलं किंवा ती व्यक्ती बाहेर फेकली गेली, नंतर त्याचा नामोनिशाणा राहिला नाही, राजकीय सुद्धा आणि संघातला सुद्धा. पण दरवेळी कदाचित हा असाच पायंडा पडणं बहुधा नियतीला मंजूर नसावं, कारण गोव्यामध्ये ते अघटित घडलेलं आहे जे संघानं आतापर्यंतच्या वाटचालीत बघितलंच नव्हतं. आणि तो प्रकार आहे तो म्हणजे गोव्यामधल्या संघ प्रमुख, गोवा प्रांताचे जे संघ प्रमुख आहेत त्या सुभाष वेलिंगकर यांनी बंडाचं निशाण फडकावलेलं आहे. आणि त्यांच्या अखत्यारीत टेक्निकली म्हणायचं झालं तर गोवा संघ शाखा वेगळी असणार आहे. गोवा संघाचे संघ प्रमुख, सरसंघ चालक वेलिंगकर आता होणार आहेत. टेक्निकली जर का म्हणायचं झालं तर एक प्रचंड मोठा धक्का संघाला बसलेला आहे, कारण असं बंड कधी कोणी पाहिलं नव्हतं. त्याच्यानंतर अनेक घडामोडी घडू लागलेल्या आहेत. वेलिंगकरांचं म्हणणं आहे की मनोहर पर्रिकर ज्यांची गोव्या भाजपवर पकड आहे ते गोव्याच्या भाजपला मेंढरासारखं हाकतायत. इंग्रजी शाळांना अनुदान दिलं जातंय, कोकणी मराठीकडे दुर्लक्ष केलं जातंय. या मागण्या भाजपकडून ऐकल्या जात नाहीये, त्यामुळे त्यांनी बंडाचं निशाण उगारलंय. संघानं त्यांच्या तत्वानुसार बघायचं झालं तर खरं तर वेलिंगकरांच्या मागे उभं राहायला हवं होतं, पण तसं न करता वेलिंगकर आता एकटे कसे पडतील याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. कोकण प्रांतांचे जे महाराष्ट्र आणि गोव्यातला कोकण प्रांतांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना गोव्यात पाठवून वेलिंगकरांना एकटं पाडून संघाची भूमिका बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या प्रकारामुळे प्रश्न आहे, संघामध्ये वाद होतात, ते चव्हाट्यावर मात्र आलेले आहेत. ही दुफळी, ही फूट अशी वाढत जाणार आहे का? संघाला हे पॅचअप का करता नाही आलं? वेलिंगकर बरोबर का पर्रिकर बरोबर? आपण ते मुद्दे चर्चेला घेणार आहोत आणि आपल्यासोबत मान्यवर आहेत. पहिल्यांदा आपण बघूयात कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा अधिक सटीक करणार आहोत. गोवा बंडानं आपण बघतोय हे प्रश्न, लक्षवेधीचे मुद्दे. गोवा बंडानं संघातले वाद चव्हाट्यावर आलेत का? पर्रिकरांच्या विश्वासघाताची वेलिंगकरांची टीका योग्य आहे का? भाजपची पाठराखण मात्र वेलिंगकरांचा बळी दिला गेलाय. वेलिंगकरांना स्वतंत्र नेतृत्वाची आस असल्यानं हे बंड झालंय का? आणि अंकुश ठेवण्याऐवजी संघ भाजपची दुसरी फळी झालाय का? तुम्हाला सुद्धा या चर्चेत जर का सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन नक्की तुमचं मत व्यक्त करू शकता. आपला प्रश्न पहा. आपला प्रश्न आहे, गोव्यातील वेलिंगकरांच्या बंडानं संघाचे वाद चव्हाट्यावर आले आहेत का? जरूर व्यक्त व्हा. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत लक्ष्मण जोशी, संघाचे स्वयंसेवक आहेत, मुख्य संपादक आहेत लोकशाही वार्ताचे, नागपूरहून आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत. इथे स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत अरविंद कुलकर्णी, विवेक साप्ताहिकाचे माजी संपादक आणि संघ आणि भाजपचे अभ्यासक सुद्धा अर्थातच. त्यामुळे याशिवाय विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते आणि संघाच्या कामाची पार्श्वभूमी आहे त्यांची. थोड्याच वेळात संजय राऊत, शिवसेनेचे खासदार, आपल्याला भूमिका त्यांची स्पष्ट करतील, कारण शिवसेनेनं आज अग्रलेखातून वेलिंगकरांना पाठिंबा दिला आणि भाजप संघावर टीका केलेली आहे. त्याशिवाय सुभाष वेलिंगकर स्वतः गोवा संघाचे प्रमुख, त्यांनी जी नवीन शाखा तयार केलेली तेही भूमिकेसाठी उपलब्ध असतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा लक्ष्मण जोशींकडे जातो, कारण नागपूरवरून आहेत आणि सध्या नागपूरच केंद्रस्थान झालेले वादाचं. लक्ष्मण जोशीजी, हे असं बंड संघाने यापूर्वी बघितलं होतं का? पहिला मुद्दा. आणि या बंडाला, या वेलिंगकरांच्या भूमिकेकडे संघ सध्या कसा पाहतोय? गोव्यामध्ये आज जे घडत आहे हो किंवा घडलं आहे, हो हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिलंच असलं तरीही अशा प्रकारचे विवाद संघाला नवीन नाहीत. बरं. त्यामुळे आतापर्यंतचे जे काही विवाद होते संघाने ज्या पद्धतीने मिटविले, मतभिन्नता शमविली, त्याचप्रमाणे हे ज्याला आपण बंड म्हणून उल्लेख करता, ती जी नाराजी आहे ती दूर केली जाईल आणि संघ गोव्यामध्येही नव्या तेजाने तळपायला लागेल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. मी स्वयंसेवक आहे हे नाकारण्याचं काही कारण नाही, परंतु आज मी या चर्चेमध्ये जे सहभागी होतो आहे तो संघाचा प्रवक्ता म्हणून नव्हे. कल्पना आहे.
हो, आम्हाला मी कल्पना एक आहे त्याची. पत्रकार या नात्याने या चर्चेत सहभागी होत आहे. हो हो, संघाला प्रवक्ते पदाची कोणतीही पार्श्वभूमीच नसल्यामुळे आणि कधीच समोर यायचं नाही आणि कोणतीच भूमिका मांडायची नाही आणि नेहमीच नामानिराळ राहायची अशी अतिशय थोर परंपराच संघाची असल्यामुळे अपेक्षा सुद्धा नाही की कुठलाही स्वयंसेवक संघाची अधिकृत भूमिका मानेल. त्यामुळे आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे लक्ष्मण जोशीजी की तुम्ही एका दैनिकाचे प्रमुख संपादक या नात्यानेच आमच्या समोर आहात, पण संघ स्वयंसेवक असल्यामुळे थोडीफार अधिकृतता इतर कुठल्याही त्रयस्थापेक्षा तुमच्या बोलण्याला जास्त आहे, इतकाच मुद्दा आहे. मी स्टुडिओमध्ये येतो, विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. विश्वास पाठकजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुद्दा आहे, ही वेलिंगकर कोणी साधीसुधी व्यक्ती नाहीये, अनेक वर्ष संघात काम केलेली आणि भाजपच्या विजयाची शिल्पकार पडद्यामागची म्हणता येतील अशा प्रकारची व्यक्ती आहे. त्यांचे दावे आहेत की भाजप मेंढरासारखा पर्रीकरांच्या मागे लागलेला आहे, इंग्रजी शाळांना अनुदान दिलं जात आहे, वाटेल तसे तिकडे रशियन आणि बाकीच्या लोकांमुळे तिकडची संस्कृती वेगळी विचित्र होत चाललेली आहे. त्यांना सपोर्ट करण्याच्या ऐवजी भाजप आणि संघ मिळून त्यांना कशा प्रकारे आपण भ्रष्ट ठरू आणि वेगळं करू असा प्रयत्न चाललेला आहे, काय प्रकार आहे? नाही, मुळामध्ये इथे भाजपाचा काही कोणत्या प्रकारचा रोल नाही. भारतीय जनता पक्ष हा एक वेगळा पक्ष आहे आणि हे मान्य आहे की संघाची विचारधारा घेऊन काही स्वयंसेवक बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. अहो, तुम्ही म्हणताय तुम्ही वेगळा आहे, संघाने भाजपवर टीका केली म्हणून वेलिंगकरांवरती कारवाई केली. तुमचं म्हणणं आहे की संघ आणि भाजपचा संबंध नाही. एकदम चुकीचं आहे. तुम्ही जरा तुमचा सिक्वेन्स चेक करा. सिक्वेन्स असा आहे की 10 दिवसापूर्वी या वेलिंगकरांनी काय झेंडे दाखवले भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आणि त्याचा तो संबंध जोडून त्यांना आपण हटवलं असं म्हणणं हे सर्वार्थपणे चुकीचं आहे. यांना त्या तिथला जो काही भाषाशी संबंधित जे काही परिषद आहे त्या परिषदेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या लोकल भाषेला स्थान मिळावं, अनुदान मिळावं या दृष्टीने त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला तिथल्या काही लोकांचा आणि किंवा कदाचित संघाचा देखील सपोर्ट असू शकतो. मात्र कुठेतरी राजकीय दृष्ट्या तुम्ही अनेक वर्षांपासून ज्या शाळांना संस्थांना तुम्ही अनुदान देत असता त्यांचं अनुदान एकदम काढणं हे फार काही शक्य नसतं किंवा प्रॅक्टिकल नसतं आणि करायचं जर असेल तरी ते टप्प्याटप्प्याने करायचं असतं. मला असं वाटतं की हा संघाचा अंतर्गत मामला आहे आणि तो का झाला असेल तर यांनी कुठेतरी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापण्याचं मनोदय व्यक्त केलं की तो स्थापला आणि हेच मुळामध्ये संघाची जी पद्धती आहे, जर तुम्ही संघाचे पदाधिकारी असाल तर तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी डायरेक्टली तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही अशी त्यांची मान्यता आहे आणि म्हणून त्यांना काढलं असावं असं मला वाटतं. इथे भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही. ठीक आहे, मी कुलकर्णींकडे येतो, अरविंद कुलकर्णींकडे. अरविंद कुलकर्णी, हा जो काही प्रकार चाललेला आहे तुम्ही याच्याकडे एक पत्रकार म्हणून सुद्धा आणि एका अर्थानं संघ भाजपशी संबंध तुमच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून आल्यामुळे तुम्ही कसं पाहताय? मी याच्याकडे अतिशय गंभीरपणे पाहतो. हे अगदी वेगळ्या प्रकारचं तुम्ही जे बंड म्हणता तसं आहे. यापुढे संघाची ध्येयसृष्टी, संघाचे राजकीय आकलन तात्विक पातळीवरचं वेगळं आणि ते व्यवहारात येताना त्याला मूर्त स्वरूप कसं येणार आहे आणि त्याच्यातून जे संघर्ष उद्भवणार आहेत त्याचं हे पहिलं चिन्ह आहे. तेव्हा सर्व संबंधित लोक याची योग्य ती दखल घेतील असं मला वाटतं. त्याच्या आधी या बंडाचं जरा वेगळेपण लक्षात यावं म्हणून तुम्ही प्रास्ताविक करताना संघाविरुद्ध ज्यांनी बंड केली त्यांचं नामोनिशाण राहिलं नाही किंवा ते बाजूला तरी फेकले गेले असं म्हणालात. त्याबद्दल मी तुम्हाला म्हणतो, संजय जोशीचं प्रकरण अगदी अलीकडचं आहे, पण हेडगेवारांच्या काळापासनं ज्याला बंड म्हणायचं का इन्व्हर्टेड कामामध्ये आपण म्हणूया, तो एक अपवाद, त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, तो स्पेनमध्ये पहिल्या महायुद्धात गेला संघाचा. डॉक्टर मुंजे गेले होते आणि असं म्हटलं जातं की मुंजेंनीच खाकी चड्डी आणि शर्टची कल्पना आणली. बरं, मला मुंजे म्हणायचे नाहीत, बरं, मला दुसरा माणूस म्हणायचा आहे. बरं, त्याचं भाव्यानी त्याच्यावर मोठा लेख लिहिलेला आहे, मला त्याचं नाव आता पटकन आठवत नाहीये. बरोबर, मुंजे इटलीमध्ये गेले होते. तो पुढे बरोबर, यू आर राईट, तुम्ही वेगळ्या माणसाबद्दल. तो पुढे कम्युनिस्ट झाला. तेवढा एक अपवाद जो सोडला तर अप्पा बेंडसे, म्हैसाळचे मधुकर देवल, संभाजीराव भिडे गुरुजी, आणखीन अनेक माणसं अशी आहेत की ज्यांचा संघाशी मतभेद झाला ते थोडे बाजूला गेले, पण त्यांनी संघाला कधी आव्हान दिलं नाही
किंवा वेगळे पर्याय निर्माण केले नाहीत. ते संघाचंच काम आपल्या पद्धतीनं करत राहील. यामध्ये थोडासा फरक आहे. तुम्ही भिडेंचा उल्लेख केला आणि तुम्ही आप्पा पेंडसेंचा केला, मी तो उल्लेख करणार होतो. आप्पा पेंडसेंच्या बद्दल सुद्धा विनय हर्डीकरांसारख्या संघाशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या व्यक्तीने जनांचा प्रवाह चाललेला किंवा विठोबाच्या अंगीमध्ये लिहिलेलं आहे की यांना काहीतरी वेगळं काम अधिक उत्कृष्ट दर्जाचं अधिक वेगळ्या प्रकारचं करायचं होतं, पण संघाच्या अतिशय साचेबंद झापडबंद पद्धतीमध्ये उमलायचंच नाही ही ज्यांची सिद्धांतन आहे, त्यांच्यामुळे न उमलू शकणाऱ्या मुलांना घेऊन आप्पा पेंडसेंनी ज्ञानप्रबोधिनी सुरू केली. त्यामुळे तुम्ही जेवढा सोपकरण करतायत की नाही नाही भिडे आणि हे ज्ञानप्रबोधिनीवाले पेंडसे समांतरच चालले होते, इतकं ते सोपं नाहीये. हे खरं आहे की संघाच्या बरोबर ते होते, पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये डागण्या होत्या की संघामध्ये आपल्याला स्पेस नाही. मी अजिबात त्यांचं सोपं काही करत नाहीये. जे आहे ते आहे. आणि आप्पा पेन्शन ते माझे प्रत्यक्ष संबंध आहेत 60 सालापासून, त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, त्यांनी संघाला आव्हान दिलं नाही. आपले जे विचार आहेत, संघाने कोणत्या प्रकारचं समाजकार्य करावं याविषयीचे मतभेद होते. त्यांना जेव्हा वाटलं की आपल्याला जे करायचं ते संघाकडून नाही होणार, ते बाजूला झाले. पण त्यांनी संघाला काही पर्याय निर्माण केले वगैरे नाही. टेक्निकली वेलिंगकरांनी पण संघाला कुठे, त्यांनी ते तर म्हणतात की मी संघाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि आमचं उद्दिष्ट सफल झालं की आमची जी काय आम्ही वेगळी युनिट तयार केलेलं ते संघात त्याचा समर्श करून टाकू, विसर्जन करू. वेलिंगकरांचं तुम्हाला आता जेवढं वाटतंय तेवढं दिल्लीमध्ये वसंतराव ओकांनी पण केलेलं आहे. बरं, ते पण मोठं बंड होतं. त्यावेळेला संघाकडे सत्ता नव्हती म्हणून आपलं लक्ष तिकडे गेलं नाही. मी मगाशी जे म्हटलं त्याप्रमाणे वेलिंगकर आणि आत्ताचा जे बंड आहे पर्रीकर यांच्यातला जो वाद आहे तो तत्व आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची ज्याच्यातून निर्माण झालेला आहे. आणि संघाला याच्यावर एकत्र बसून विचार करावा लागेल, कारण हे वाढतंय. कारण आता संघ सत्तेवर आहे. ठीक आहे, तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडलात. पहिल्यांदा त्यासाठी तुमचं अभिनंदन की यासाठी संघाला विचार करावा लागेल. आणि माझा नेमका तोच प्रश्न आहे नागपूरमध्ये लक्ष्मण जोशी यांच्यासाठी. जोशीजी, असे दरवेळी छोटे मोठे बंड होतात, लोक कावतात संघाच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा संघ नसेल तर किमान भाजपच्या दुटप्पीपणाबद्दल, पण त्या लोकांना विश्वासात घेण्याच्या ऐवजी संघ काय करतो तर त्यांचा वेलिंगकर करून टाकतो. हा काय प्रकार आहे? आत्ताचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मुख्यतः प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांना विभागीय संघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करणे हा आहे. ते झालं, त्यामुळेच नंतरचं जे काही घडते आहे ते घडत आहे. मुख्य म्हणजे संघचालकाला आपल्या पदावरून मुक्त करण्याचा संघातला हा काही पहिला प्रकार नाही. बरं, लोकांना असं वाटत असेल किंवा विभागीय संघचालकांना मुक्त केलं फार मोठी गोष्ट झाली, अशातला भाग नाही. संघाची ही नेहमीची पद्धत आहे. 2 वर्षापूर्वी आमच्या नागपूरचे महानगर संघचालक डॉक्टर गुप्ता यांना संघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आणि त्यांनी ती मान्य केलं आणि त्यांच्याकडे दुसरं काम देण्यात आलं. नवीन संघचालकांची नियुक्ती झाली आणि ते आपलं कार्य करतायत. त्यामुळे हा पहिल्यांदा असं घडलं असा काही प्रकार नाही. त्याचा दुसरा मुख्य भाग असा आहे की आता जे भारतीय भाषा सुरक्षा मंच या नावाची गोव्यामध्ये संघटना आहे, या संघटनेचं काम आहे की भारतीय भाषांमध्येच प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि काँग्रेसचं सरकार असतानाही त्यांनी आंदोलन केलं होतं. योगायोग म्हणजे भाजपाचंही त्या आंदोलनाला त्यावेळेला समर्थन होतं. किंबहुना मी तर असं म्हणेल की त्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा भाजपालाही फायदा झाला आणि त्यांचं सरकार स्थापन झालं. बरोबर आहे. ते एकमेव कारण नव्हे, अन्य कारणही त्यात असू शकतात. परंतु ही वस्तुस्थिती आहे की काँग्रेसच्या काळामध्ये हे आंदोलन सुरू होतं. भाजपा सरकार आल्यानंतर ते सरकार आपली समस्या सोडवेल अशी वेलिंगकरांना किंवा त्यांच्या आंदोलनाला अपेक्षा होती. त्यांची ती अपेक्षा, काही कारण असतील त्याच्यासाठी, पण ती पूर्ण झाली नाही. आणि ती पूर्ण झाल्यामुळे आपली उपेक्षा झाली असं समजून ते नाराज होते. परंतु भाजपाच्या काळामध्येही
हे आंदोलन सुरू होतं. त्यावेळेला वेलिंगकरजी हे संघचालकपदी होते आणि संघाने त्यांच्या संघचालक पदाला तेव्हाही आक्षेप घेतला नव्हता. हो. संघाने तेव्हा आक्षेप घेतला जेव्हा या भारतीय भाषा सुरक्षा मंचाचं राजकीय पक्षात रूपांतर करण्याचा निर्णय वेलिंगकर सरांनी जाहीर केला. हो. आणि त्यामुळे एक प्रकारे प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरण्याची त्यांची घोषणा झाली. संघाची अशी अपेक्षा आहे की स्वयंसेवकांनी राजकारण करायला हरकत नाही, राजकारण करू शकतो आपापल्या पद्धतीने, त्याला हरकत नाही, परंतु संघाचे पदाधिकारी राजकारणात नसावेत अशी संघाची माफक अपेक्षा आहे. ज्या वेळेला असं घडलं की संघाचे पदाधिकारी दुसऱ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी झाले किंवा नेते झाले, त्यावेळेला त्यांना संघचालक पदा किंवा त्यांच्यावर जे पद असेल त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं. जोशी सर एक छोटंसं करेक्शन, तुम्ही एक तर तुम्ही चुकत असाल तर तुम्ही किंवा मी चुकत असेल तर मला तुम्ही करेक्ट करा. जी काही बातमी माझ्यासमोर आता गोवा तरुण भारतचा अंक आहे, मी माझ्यासमोर ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये वेलिंगकर असं कुठेही म्हणत नाही की आपण राजकीय पक्ष काढू किंवा तत्सम. ते म्हणतायत की संघाचे लोक किंवा त्यांच्या नेतृत्व मांडणारे जे कोणी संघाची मंडळी आहेत, भाजपची मंडळी आहेत, ती आगामी निवडणुकीत भाजपाला मतदान करणार नाहीत. ही राजकीय भूमिका झाली, राजकीय पक्ष नव्हे. ते पक्ष काढण्याबद्दल बोललेले नाहीयेत. आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो, हो, वेलिंगकर सरांनी एका पत्रकार परिषदेमध्ये, जी पत्रकार परिषद भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या वतीने घेण्यात आलेली होती, हो, उदय भेंबरे यांनी ती संबोधित केली. बरं. त्यावेळेला प्रास्ताविक भाषण करताना वेलिंगकर सरांनी असं म्हटलेलं आहे, आणि मी ते कोट अनकोट म्हणू शकतो. बरं. त्यांनी असं म्हटलं आहे की हो, भारतीय भाषा मंच आपली अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आणि राजकीय पक्षात रूपांतर करू इच्छितो. इतकंच नव्हे तर त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला निमंत्रण देण्यात आलं की तुम्ही आमच्या या चळवळीमध्ये, या पक्षामध्ये सहकार्य करा. आणि त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत, 30 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली. आणि त्या मंचाच्या वतीने मग निवडणुकीत लढवायच्या असं जाहीर करण्यात आलं. सरकारच्या विरोधात आघाडी उभार करायचं ठरवलं. या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये संघाचा विभागीय संघचालक प्रत्यक्ष सहभागी होतो. हे संघाला अभिप्रेत नाही आणि त्यामुळे त्यांना फक्त संघचालक पदावरून मुक्त करण्यात आलं. त्यांचं स्वयंसेवकत्व आजही अबाधित आहे. बरं, ठीक आहे. मी जोशीजी ह्याच्यातला एक सविस्तर प्रश्न घेऊन तुमच्याकडे आणि कुलकर्णींकडे येईन, कारण त्यांना स्वयंसेवक ठेवायचं, पण त्यांना त्यांच्या काय गोवा प्रांत प्रमुख पदावरनं बाजूला करायचं, याच्यामध्ये पुन्हा मेघ आहे. पण तो मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येतो. मी पाठकांकडे पहिल्यांदा जातो. पाठकजी, आपण थोडं वळूयात. काय म्हणतायत हे वेलिंगकर म्हणतायत की पर्रीकरांच्या मागे भाजप गोवा युनिट फरफटत चाललेलं आहे. पर्रीकरांनी जे गोवेकरांना मराठी, कोकणी आणि बाकीच्यांना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करत नाहीयेत. रशियन आणि बाकीच्या बाहेरच्या लोकांचं जे कल्चर तिकडे पसरत चाललेलं आहे, नायजेरियन वगैरे लोकांचं, या कल्चरमुळे तिथे राहणं किंवा तिथली संस्कृती धोक्यात आलेली आहे. या सगळ्याला अटकाव करण्यात पर्रीकर अयशस्वी ठरलेले आहेत. याबद्दल तुम्हाला भाजपचे प्रवक्ते म्हणून काय म्हणायचं आहे? थोडंसं याचं पुढे जर पृष्ठभूमी बघितली तर आता गोव्यामध्ये इलेक्शन होऊ घातलेले आहेत आणि अनेकदा एखाद्याला राजकारणामध्ये जाण्याची इच्छा होणं हे काही चुकीचं नाहीये. मला असं वाटतं की त्यांना राजकारणात यायचंच होतं किंवा यायचं असेल तर संघ कधीही परमिशन देत असतो. रीतसर तुम्ही तसं करू शकता. मात्र तुम्ही संघामध्ये प्रांत संघचालक या महत्वाच्या पदावर असताना राजकीय भूमिका घेऊन राष्ट्रीय पक्ष काढण्याची जेव्हा घोषणा केली तर तुमचं संघाचं जो पदाधिकारी पद आहे ते ऑटोमॅटिकली खरं जात असतं. पण त्यांनी तसं राजीनामा न दिल्यामुळे संघाने त्यांना मुक्त केलं असेल असं मला असं वाटतं. राहिला मुद्दा पर्रीकरांचा, तर पर्रीकरांचं गोव्यामधलं जे योगदान आहे, किंबहुना गोव्यासारख्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अनेक वर्षापासून त्यांनी एकहाती सत्ता मिळवून दिलेली आहे, ते त्यांचं स्थान अबाधित आहे. आणि अनेकदा असं होत असतं की कुठेतरी आपला एखादा म्हणतात की इंटरेस्ट दुखावला असेल किंवा पूर्ण होत नसेल
तर चिडचिड होऊ शकते. त्यामुळे त्यांनी हे जे टायमिंग निवडलंय, पण म्हणजे वेलिंगकरांचं कोकणी आणि मराठी भाषेप्रतीचं तादात्म्य किंवा त्यांचं डेडिकेशन हा त्यांचा इंटरेस्ट आहे. कारण इंटरेस्ट या शब्दाला खूप निगेटिव्ह शेड आहे पाठकजी. माझा कशा तरी इंटरेस्ट आहे ह्याला खूप निगेटिव्ह शेड आहे. आणि ते जे वेलिंगकर आहेत ते डेडिकेट ज्यांनी आयुष्य त्या मंचासाठी केलं, भाषेसाठी केलं, त्याला तुम्ही इंटरेस्ट म्हणताय. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर हेतू आरोप लादताय की त्यांना राजकीय भूमिकाच होती, त्यांना राजकारणच करायचं होतं असा तुमचा दावा आहे. तुम्ही इथे इंग्लिशचं इंटरप्रिटेशन करू नका. मला हेच म्हणायचं आहे की त्यांची कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती उफाळली असेल. बरं. आणि ती जर उफाळली असेल तर त्यांनी राजकारणात यावं, संघांनी त्यांना परमिशन दिलीच असती. आणि राहिला मुद्दा भाषकाचा, लोकल भाषेचा, संघाची त्याला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे की आपलं इथलं शिक्षण पद्धती, कल्चर हे आपल्या बोलीभाषेतूनच दिल्या जावं म्हणून. त्याचा त्यांनी संदर्भ सुद्धा दिला की राजस्थानच्या तुमच्या कन्व्हेन्शनमध्ये तुम्ही त्या संदर्भात ठराव सुद्धा केला होता. त्यांचं म्हणणं आहे आम्ही संघाचीच भूमिका पुढे नेतोय, पण आम्हाला सरकारकडनं पुरेसं पाठबळ नाही मिळत. तेच म्हणतोय की संघ म्हणजे एक व्यक्ती नाही आहे, संघ म्हणजे एक विचारधारा आहे, संघ म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे. त्यांचे काही नियम आहेत, ते तुम्ही जर नियम पाळून नियमामध्ये बसून जर काम केलं तर तुम्ही ते नक्कीच अचीव करू शकता. संघामध्ये इतर अशा संस्थांसारखं म्हणजे मला पाठकजी एक सांगा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. मला सांगा, तुमचा स्वदेशी जागरण मंच असतो तो सुद्धा नुसता आता वायफळ बडबडी पुरता उरलेला आहे. कारण त्याची उद्दिष्ट तुम्ही म्हणताय तशी शांतता मार्गाने पूर्ण कधीच झालेली नाहीये. एफडीआयचं सगळ्यात मोठं धोरण तर भाजपनेच आणलेलं आहे. सध्या तर जाहिराती सुद्धा बघायला मिळत आहेत. भाषेवाली लोक मंडळी आहेत, तुम्हीच तिकडे इंग्रजी शाळांना अनुदान देतायत. तुम्ही म्हणाल त्या विहिंप घ्या, त्यांची हिंदुत्वाचा अजेंडा आहे, तो सुद्धा मारून टाकतात. मोदी म्हणतात की गोरक्षक गुंड आहेत. मला सांगा, तुमच्या संघाच्या ज्या विविध शाखा आहेत त्यांचे अजेंडे पूर्णच होत नाही आहेत, आणि मग एखादा वेलिंगकर बनला की तुम्ही त्याला पत्ता साफ करून टाकता त्याचा. बघा, हा देश इतका मोठा आहे, डायव्हर्सिफाईड आहे, इथे कोणतेही एक अजेंडा आपल्याला घेऊन पुढे जात असताना अनेक अडचणी येतात. बरं. आणि हे करताना कुटुंबामध्ये जसं प्रत्येकाचे काही ना काही मतं असतात आणि त्या मतांना तुम्हाला कुठेतरी चालना द्यायची असते, त्याप्रमाणे संघामध्ये देखील अनेक प्रकारच्या संस्था आहे, तिथे प्रत्येकाचं मत आहे. त्या प्रत्येकाचं मत घेऊन आम्हाला पुढे जायचं असतं. संघ काही अशी कालबद्ध पद्धतीने किंवा आम्हाला 2 वर्षामध्येच हे करायचं असं नसतं. हा एक विचारधारा, विचारप्रवाह आहे. सगळ्यांना सामावून सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणं ही संघाची पद्धती आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेला काय वाटतं किंवा स्वदेशी जागरण मंचाला काय वाटतं तर तिथल्या लोकांचा नेहमीच विचारांचा मान केला जातो. जेवढं शक्य आहे तेवढे त्यांचे विचार घेतले जातात आणि इम्प्लिमेंट केले जातात. हे करताना राजकारणाची देखील एक संस्कृती असते. राजकारणामध्ये काही गोष्टी इम्प्लिमेंट करताना ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी, जसं आता या सरांनी म्हटलं की व्यवहार आणि विचार याच्यामधली ही जी गॅप आहे, ही गॅप वाढली की असं होत असतं. आता हे पहिल्यांदा झालेलं नाहीये, कारण संघामध्ये देखील कुठेतरी एक फार चांगली डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम आहे. त्या मेकॅनिझमच्या माध्यमातून हे विचार नेहमीच किंवा अशा प्रकारची स्थिती चांगल्या प्रकारे हँडल केली गेलेली आहेत. म्हणून गेल्या 90 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं की संघ अव्याहतपणे पुढे चाललेला आहे. संघाच्या विचारांना मानणारे डायरेक्टली इनडायरेक्टली कमीत कमी 50% तरी लोक या देशामध्ये आहेत, 50-60 कोटी. त्यामुळे छोट्या मोठ्या कुरबुरी कधीतरी होत असतात आणि हे जर तुम्ही बघितलं तर याचे फुटप्रिंट्स तुम्हाला आढळणार नाही. कालांतरानंतर हा विषय संपलेला असतो, सगळे एक दिलाने काम करत असतात. आणि मला वाटतं की ही देखील एक फार छोटी घटना आहे, टेम्पररी आहे, लवकरच याच्यात मार्ग निघेल. ठीक आहे, मी आता कुलकर्णींकडे जातो. कुलकर्णीजी, एकूणच भाजपचे पाठक असतील किंवा जोशी असतील यांचा एक सूर असा आहे की वेलिंगकर आपली मर्यादा ओलांडतात त्यामुळे ही कारवाई झालेली आहे. तरी त्यांचं नशीब की त्यांना स्वयंसेवक ठेवलेलं आहे, फक्त त्यांना त्या प्रांत चालक वगैरे पदावरनं बाजूला केलेलं आहे. पण मुद्दा असा आहे, हे पहिल्यांदा झालेलं नाही. मी तुम्हाला पेन्शन पासूनची उदाहरणं आणि ओकांची तुम्ही सुद्धा दिलेली आहेत. वेलिंगकरांना अशा प्रकारे एलियनेट करणं हा संघाने पुन्हा स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे की भले तुमची बाजू बरोबर असेल, पण जर का तुम्ही ती शिस्त मोडली आणि पर्यायाने भाजपच्या विरोधात तुम्ही वागलात तर तुमच्यावर कारवाई होणार. आता तात्कालिक असं जर तुम्ही बघितली परिस्थिती आणि तिचा अभ्यास केलात तर मी असं म्हणायचं की नाही याचाही मी पुन्हा विचार करतोय की हे प्रकरण नीट हँडल करण्यात आलेलं नाही. त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करता आलं असतं, हे प्रकरण मिटवता आलं असतं. संघामध्ये अनेक पातळ्यांवर चर्चेची संधी असते. संघाची कामाची स्टाईल बदलत चाललेली आहे. पूर्वी ती अनौपचारिक होती, आता ती जास्तीत जास्त कमर्शियलाइज होते. आणि त्याच्यातून आता हे जे म्हणाले की छोटंसं प्रकरण आहे, मी त्याला वेगळा अर्थ लावतो. तुमच्या नशिबानं छोट्या राज्यात, गोवा हे सगळ्यात लहान राज्य आहे, तुमच्या नशिबानं हे छोट्या राज्यात झालंय, पण हे मोठ्या राज्यात सुद्धा होऊ शकतं. फरक कुठे आहे की तुम्हाला आता सत्ता मिळाली, ती टिकवायची आहे, तर तुम्हाला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचंय. पर्रीकरांना गोव्यात सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे.
आणि वेलिंगकर जे आहेत त्यांची काही वेगळी भूमिका आहे. तर ती वेगळी भूमिका संघाच्या बैठकांमध्ये पर्रीकरांना पटवून देणं हे वेलिंगकरांचं काम आहे. त्यासाठी वेगळी संघटना काढणं, याच्यामध्ये एक विघटनाचं तत्व तुम्ही वेगवेगळ्या सगळ्या समाजामध्ये तुम्ही पसरवता. आणि आता तुम्ही म्हणजे कोण? वेलिंगकर? तुमचा रोग वेलिंगकरांकडे का पर्रीकरांकडे? मी वेलिंगकरांकडे. बरं. तर तुम्ही आता वेगळी संघटना काढून वेगळे पर्याय निर्माण करून आत्ता देश एकसंध राहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जो एकसंध आत्ता करतोय त्याला संपूर्ण पाठिंबा तुम्ही द्यायला पाहिजे. अशा वेळेला तुम्ही वेगळा सूर काढता, याचे प्रतिसाद वेगवेगळ्या ठिकाणी घाणेरड्या पद्धतीनं निघू शकतात. तर ते बघायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, मी नागपूरला जोशींकडे पुन्हा एकदा जातो. जोशीजी, या पार्श्वभूमीवरती आपण थोडंसं वेलिंगकरांच्या प्रोफाईलबद्दल बोलूयात. जी काही माहिती मिळते त्या माहितीनुसार वेलिंगकर हे गोवा संघ युनिटमध्ये अतिशय वर्चस्व असणारे, त्यांचा प्रभाव असणारे असे नेते आहेत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा स्वयंसेवक चुकूनही भाजपला मत देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे की त्यांना स्वयंसेवक वगैरे ठेवलेला आहे, पण त्यांनी उघडपणे अशी जर का भूमिका भाजप विरोधी घेतली असेल तरी सुद्धा त्यांना स्वयंसेवक मात्र संघाने ठेवलेला आहे. तर आता पर्रीकरांसमोर आणि गोवा भाजप समोर सुद्धा एक पेच संघानेच बनवून ठेवलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंसेवक ठेवला आहे म्हणजे कोणावर कृपा केली आहे अशातला भाग नाही. बरं. संघातली पद्धत अशी आहे, वन्स ए स्वयंसेवक ऑलवेज स्वयंसेवक. संघात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरावा लागत नाही, फी भरावी लागत नाही, आणि बाहेर पडायचं असेल त्या अर्थाने तर राजीनामा देण्याची देखील गरज नाही. बरं. स्वयंसेवक आपल्या मनाने संघात येऊ शकतो. त्याला वाटलं किंवा मला आता नाही यायचं तर ते न येण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. त्यामुळे स्वयंसेवकत्व त्याचं संघाने मान्य करणे वा न मान्य करणे यावर अवलंबून नाही. त्यांनी स्वतःला स्वयंसेवक मानलं तेवढं पुरेसं आहे, तो पूर्णपणे स्वयंसेवक मानला जातो. दुसरी गोष्ट की दुसरा आपण जो प्रश्न विचारला की या सगळ्या घटनांचा गोव्याच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार आहे का? कारण त्याच्यासाठी सुभाष वेलिंगकरांचं व्यक्तित्व. बरोबर आहे. मी 5 वर्ष गोव्यामध्ये राहिलो आहे. सुभाष वेलिंगकरांशी माझा अतिशय घनिष्ठ संबंध होता. बरोबर. आणि ते अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत. आणि त्यांनी हे केलं म्हणून काही ते बिघडले असं मानण्याचंही कारण नाही. मतभिन्नता झाली आहे, ती मतभिन्नता कालांतराने दूर होईल, त्याबद्दलही खूप चिंता करण्याचं कारण नाही. सुभाष वेलिंगकर हे गोव्यामधलं एक आदरणीय व्यक्तित्व आहे, याबद्दल वाद नाही. भारतीय भाषांसाठी आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की सुभाष वेलिंगकर त्या अर्थाने कोकणीवादी आहेत, परंतु ते मराठीचे विरोधकही नाहीत. बरं. आणि म्हणून ती त्यांची भूमिका लक्षात घेऊनच इंग्रजी शाळांचं प्रस्थ जेव्हा वाढायला लागलं तेव्हा त्यांनी मराठी कोकणी हा विवाद पुढे न आणता भारतीय भाषा सुरक्षा मंच या नावाची संघटना स्थापन केली. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाची विश्वसनीयता वेलिंगकरांमुळे कितीतरी पटीने वाढली, याबद्दल माझ्या मनामध्ये देखील कोणतीही शंका नाही. ते अतिशय आदरणीय व्यक्तित्व आहे, याबद्दलही वाद नाही. प्रश्न आहे की त्यामुळे भाजपाच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे ते आज सांगणं शक्य नाही. आणि शक्यच नाही, कारण निवडणुकीला अजून 1 वर्ष कालावधी आहे. या कालावधीमध्ये अनेक घटना घडू शकतात. कदाचित आता ज्याला आपण बंड म्हणतो, जी महत्वाची घटना आहे याबद्दल वाद नाही, परंतु ज्याला आपण बंड म्हणतो ते बंडही कदाचित शमू शकेल. आणि त्यामुळे त्याबद्दल आत्ताच मत व्यक्त करणं उचित होणार नाही असं मला वाटतं. जोशीजी, मग तर संघाची फारच पंचायत आहे, कारण तुम्ही म्हणताय तसं हे बंड जर का शमलं आणि पुन्हा जर का त्यांना रिस्टोर करून घेण्यात आलं एखाद्या पदावरती वेलिंगकरांना, तर याचा अर्थ आणखी एक असा मेसेज जाईल की जर का व्यक्ती प्रभावशाली असेल संघातली तर तिच्या प्रभावाखाली संघ तडजोडी करतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा सामावून घेतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा म्हणताय की बंड थंड केलं जाईल किंवा बंड शमेल, याचा अर्थ त्यांना रिस्टोर केलं जाईल.
ते काय नुसते स्वयंसेवक राहणार नाही, कारण ते ज्येष्ठ पातळीवरती आहेत. मग संघ, मग नेमका संदेश काय देणार संघ? म्हणजे थोडक्यात संघाची शिस्त मोडली जाऊ शकते आणि मोडल्यानंतर पुन्हा एकदा राखली जाऊ शकते. नाही, तडजोड वगैरे करण्याचा हा प्रश्न नाही आहे. हा, या परिस्थितीचा निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे ते आपण विचारलं तर मला असं वाटतं ते तूर्त शक्य नाही. आता आपण ज्याला तडजोड म्हणता किंवा रिस्टोर म्हणता, अशा प्रकारची संघामध्ये अशा प्रकारची पद्धत नाही. मी आताच सांगितलं आपल्याला की त्यांना फक्त त्या जबाबदारीतून मुक्त केलेलं आहे. त्यांचं स्वयंसेवकत्व कायम आहे आणि त्यांच्या बरोबर जे कार्यकर्ते असतील त्यांचंही स्वयंसेवकत्व कायम आहे, याबद्दल वाद नाही. बरं. मुख्य प्रश्न आहे की त्यांनी जो गोवा संघ स्थापन केला, का केला? त्यांना दुसरं नाव देता आलं नसतं का? संघटनेचं नाव दुसरं देता आलं नसतं का? पण त्यांनी ते दिलं नाही. ते संघाशी जुळलेले राहू इच्छितात. बरं. फक्त काही तात्कालिक मतभेद निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुर्दैवी आहे, चिंताजनक आहे, गंभीर आहे, याबद्दल अजिबात वाद नाही. परंतु हे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे हे सामंजस्याच्या पद्धतीने, आणि कदाचित त्याला वेळ लागेल परंतु ते निवळेल असा मला विश्वास आहे. ठीक आहे. जोशीजींनी तुम्ही जे सांगितले त्याच्यामुळे आणखी उपप्रश्नच तयार होत आहेत, ते शमत नाहीयेत. पण तो प्रश्न मी पुढचा आता कुलकर्णींना विचारेन, त्याच्यापूर्वी मी पाठकांकडे जातो. पाठकजी, भाजपच्या बाबतीत हे माझ्यासमोर बातमी आहे, तुम्ही बघू शकता. संघाचा एकही कार्यकर्ता भाजपला मत देणार नाही, चुकूनही देणार नाही, आणि त्याच्याबद्दल त्यांनी वर्णनच आहे ती तुम्ही कोणत्याही गोवाच्या एडिशनला जाऊन बघू शकता. एवढा राग, संताप त्यांच्या मनात भरलेला आहे. यांना अपेक्षा आहे की ते बंड शमेल, पण ऐकून यांचा पवित्रा बघता तसं जाणवत नाहीये. असं असल्यास भाजप सगळं डॅमेज कंट्रोलसाठी पर्रीकरांना बोलवून घेणार का? काही भेटीगाठी होणार का? की भाजप यांच्याकडे दुर्लक्ष करणार, जो संघाची पठडीच आहे की अनुलेखानेच मारायचं? नाही, जो विषय भारतीय जनता पक्षाचा आहे की ज्याच्या माध्यमातून भाजपाला काही डॅमेज होणार का, अशी काही जर स्थिती असेल तर भाजप आपल्या पद्धतीने त्याचा विचार करेल आणि ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होईल. तुमच्याकडे आहे कोण चेहरा? स्वतः आता जोशी म्हणाले, माझे शब्द नाहीये, जोशी आता म्हणाले की ते एक वंदनीय व्यक्तिमत्व आहे, गोव्यामधलं प्रभावशाली व्यक्तित्व आहे, त्यांचं तसं कार्य आहे. अशी व्यक्ती जर का सरळ म्हणत असेल की भाजप संघ कार्यकर्ता चुकूनही मतदान भाजपला करणार नाही, तर ते डॅमेज होणार हे उघड दिसतंय. 3 लाख मतदार आहेत तुमचे, आकडेवारी आहे समोर. किती व्यक्ती वंदनीय असली पण जेव्हा तिचा असा एक वैयक्तिक कुठेतरी मनीषा निर्माण होतात, बरोबर आहे, तेव्हा तो कुठेतरी चुकतो. आणि भारतीय जनता पक्षाचा जो काही सपोर्टर आहे, पाठीराखा आहे, हा कोणत्या व्यक्तीच्या मागे लागत नाही, ते शुद्धपणे विचार करतील. आणि मला अजूनही आशा आहे की हे एवढे सिनियर स्वयंसेवक असल्यामुळे आणि संघातली जी एक डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम आहे, कारण आम्ही देखील लहानपणी शाखेमध्ये गेलेलो आहे, जात असताना बरेचदा असं व्हायचं की कोणाशी तरी भांडण व्हायचं, स्वयंसेवकाशी व्हायचं किंवा अधिकाऱ्यांशी पटायचं नाही, तर दुसऱ्या दिवशी अधिकारी आम्हाला येऊन सांगायचे की आम्ही शाखेत जाऊन करायचो. तर त्याच्यामधनं तडजोडीचा जर पॉझिटिव्ह अर्थ घेतला तर हे बंड शमेल. आणि त्यांनी देखील स्वतःला संघापासून दूर केलेलं नाहीये. ते म्हणतात आम्हाला सरसंघचालक पद हे मान्य आहे, आम्ही त्यांचा आदर करतो, ते परमपूज्यनीय पद आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांनी आपली तिथे जोडलेली आहे आणि त्यांचा जो काही उद्वेग आहे, राग आहे, हो त्यांनी एक तत्कालीन परिस्थितीला दिलेली रिॲक्शन आहे. मला वाटतं लवकरच विषय संपलेला. पाठकजी, मी तुमचा हा दावा कदाचित खरा ठरला असता, पण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. रत्नागिरीमध्ये 2009ची बहुधा इलेक्शन्स असावेत. श्रीधर, मला आडनाव माझ्यासारखं मला आठवत नाहीये, पण रामदास कदम, श्रीधर नातू, बरोबर, श्रीधर नातूंच्या कुटुंबामध्येच तिकडची आमदारकी राहिलेली आहे, संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते. रामदास कदमांना ती सीट सोडण्यात आल्यामुळे त्यांनी बंड केलं होतं, जी त्यांची खरं तर सीट होती आणि ते स्वयंसेवक होते, त्यांचा मोठा तिकडे बेस होता. त्यांनी बंड केलं आणि श्रीधर सेना नावाची स्वतःची वेगळी सेना स्थापली आणि तेव्हा निवडणूक लढवली होती. ना ते जिंकले ना रामदास कदम जिंकले, ती जागा विरोधी पक्षांकडे गेली. एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर का श्रीधर नातू एवढा प्रभाव पाडू शकतात, तर तिथे तर अख्ख्या गोव्या राज्यावरचा वेलिंगकरांचा प्रभाव आहे, आणि तुम्ही म्हणताय की हे दुरुस्त करता येईल, इतकं सोपं वाटतं ते? नाही, तो जो प्रभाव खरोखरच असेल तर त्याचा भारतीय जनता पक्षावर काही प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो. मात्र कुठेतरी संघाचा स्वयंसेवक किंवा भारतीय जनता पक्षाचा जो कोणी पाठीराखा आहे हा बघत राहतो की कोण कोणाच्या मनीषा निर्माण झालेल्या आहे, कोण कसे स्टेप्स घेत आहे, आणि जो कोणी चुकत असेल त्याच्या मागे हे लोक जातील असं मला वाटत नाही. आणि इथे कुठेतरी मला असं वाटतं की वेलणकरांचं एक वैयक्तिक कुठली तरी मनीषा, आशा, अपेक्षा उफाळून आल्यामुळे, इलेक्शन जवळ आल्यामुळे
त्यांना जे काही अचीव करायचं होतं त्यांनी मार्ग चुकीचा निवडला. त्यांनी जर संघाच्या अधिकाऱ्यांना म्हटलं असतं की मला राजकारणामध्ये जायचं आहे तर संघ कधीच नाही म्हणत नाही. तसं आम्ही देखील राजकारणामध्ये आलेलो आहे तरी संघाच्या मान्यतेने त्यांच्या परमिशनने आलेलो असतो आम्ही. पण एकदा आम्ही राजकारणात आलो की आम्ही केवळ राजकारणाशी संबंधित ऍक्टिव्हिटीज करतो आणि मग संघामध्ये आम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे इंटरनल त्याचा पार्ट नसतो. ऍट द सेम टाइम संघाचे जे पदाधिकारी असतात बरं ते कोणत्याही राजकारणाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकत नाही. बरं. आता लक्ष्मणरावांनी जो विषय मांडला की एकदा तुम्ही स्वयंसेवक झाले की स्वयंसेवक राहतातच, त्याच्यासाठी फॉर्म नसतो आणि स्वयंसेवक ही कोणची व्यक्ती राहू शकते. त्यामुळे वेलणकर हे स्वयंसेवक आहेच आणि राहणार आहेत. त्यामुळे संघ त्यांना जर पूर्णपणे कळलेला असेल आणि मला मान्य आहे त्यांना कळलेलं आहे तर ते असं कोणतं याच्या पुढे असं वर्तन करणार नाही ज्याच्यामुळे संघाला त्याचा नुकसान एक फक्त या चर्चेमुळे एक फार नवीन खुलासा झाला आणि तो खूप आयुष्यावर उपयोगी पडेल पत्रकार म्हणून. जोशी यांनी अतिशय स्पष्ट केलं, जे तुम्ही रिइटरेट केलं की स्वयंसेवक वन्स स्वयंसेवक ऑलवेज अ स्वयंसेवक, हे एकदा तत्व म्हणून मान्य केलं की दरवेळी जे भाजपची मंडळी म्हणतात की नाही नाही ती एक संघटना सांस्कृतिक आहे, आमचा राजकीय पक्ष वेगळा आहे, याला अर्थच उरत नाही. कारण मग गडकरी काय, मुख्यमंत्री काय किंवा बाकीचे नेते काय हे स्वयंसेवकच ठरतात, जे आतापर्यंत तुम्ही नाकारत होता. तुम्ही म्हणत होता की नाही आम्ही राजकीय पक्ष आहोत, संघ फक्त आमचा मार्गदर्शक आहे किंवा आमचा त्याच्याशी संबंध आहे, या तत्वाला अर्थ उरत नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी स्वयंसेवक आहे हे आता उघड सत्य मान्य करायला हरकत नाही, जे तुम्ही टाळत होता. आणि हे वेलकमिंग स्टेप आहे. याच्याबद्दल मी जोशींचा आणि पाटकांचा आभारी आहे की एकदाच त्यांनी हे जाहीर केलेलं आहे की स्वयंसेवकच असतो, तो नंतर कधीही बदलत नाही. याचा अर्थ गडकरी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे स्वयंसेवकच आहेत. खूप चांगला खुलासा झाला, त्याबद्दल पहिल्यांदा दोघांचं स्वागत. मी कुलकर्णींकडे जातो. मला बोला. आपल्या माहितीसाठी संघाची जो दुहेरी निष्ठाचा विषय आला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींनी, मला वाटतं मोरारजी देसाईंचं सरकार होतं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वयंसेवक हा स्वयंसेवकच असतो. बरोबर आहे. फक्त हा जो आजचा चर्चेचा मुद्दा आहे याच्या माध्यमातून मला हे सांगायचं की तुम्ही जर संघाचे पदाधिकारी असाल तर राजकीय ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही डायरेक्ट भाग घेऊ शकत नाही. हेच संघाला अपेक्षित आहे, म्हणून त्यांना राजीनामा देणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्यांना पदमुक्त केलं. राहिला विषय माननीय फडणवीसांचा किंवा माननीय गडकरींचा, तर हे दोघे यांचं स्वयंसेवकत्व कधीच त्यांनी नाकारलेलं नाहीये. आजही ते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील किंवा नितीनजी गडकरी राष्ट्रीय ते केंद्रीय मंत्री असले तरी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये गणवेशामध्ये ते असतात आणि त्यात त्यांना काही लपवायचं नाहीये. ठीक आहे. मला त्याच्यातला मेख अशी आहे पाठकजी, ज्यावेळी स्वदेशी जागरण मंच काहीतरी आंदोलन करतात त्यावेळी भाजपचं म्हणणं, आणि भाजपने एफडीआय राबवली तर भाजपचं म्हणणं असतं की स्वदेशी जागरण मंच ही वेगळी संघटना आहे. पण या वेगळे व्हीएचपी वेगळी, स्वदेशी वेगळी, आम्ही सगळे वेगळे, पण हे सगळे आतमध्ये जर का स्वयंसेवक असेल तर या एका सगळ्या डिस्कोर्सला अर्थच उरत नाही, कारण सगळीकडे स्वयंसेवक असेल. मला एवढाच रेटायचा मुद्दा होता, तो झाला, तो हा मूळ चर्चेचा मुद्दा नाही. मी कुलकर्णींकडे येतो. कुलकर्णीजी मगाशी जोशी म्हणाले की ते स्वयंसेवक राहणार आहेत. त्यांनी संघ का स्थापन केला तर त्यांना संघाबद्दल आपुलकी आहे म्हणून त्यांनी नव्या संघटनेचं नाव सुद्धा संघ ठेवलेलं आहे. पण हा अतिशय डेंजरस पॉईंट आहे. मी तुम्हाला काही इतिहासातले छोटेसे दाखले देतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि आज त्यांची आघाडी असली तरी तो काँग्रेसचा पार्ट नाही आहे. जर का अशा प्रकारे पायंडा हा संघ पडू देईल का की एक वेगळी संघटना स्थापन होते जी आपल्या नावाने स्थापन होते, बंड करून वेगळ्या धोरणांसह स्थापन होते, त्या व्यक्तीला पुन्हा स्वीकारणं, बंड शमवणे हा शब्द मगाशी वापरला होता. तुम्हाला वाटतं संघ असं करेल? मला वाटत नाही संघ असं करेल म्हणून. पण हा प्रश्न आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा उल्लेख केलात, किंवा समाजवादी काँग्रेस जेव्हा काँग्रेसमध्ये होती तेव्हा सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या लोकांना बाहेर जावं लागलं, शेवटी काँग्रेसला स्वतःची सँक्टिटी टिकवावी लागली. तर त्याला अनुलक्षून मी वेगळी उदाहरणं देतो 2 आणि तुलना करतो की गोव्याचं राजकारण ज्यांना पूर्णपणे नीट माहिती आहे अशी 4-5 माणसं आता आहेत. बरं. त्यात एक मनोहर पर्रीकर आहेत, बरोबर, वेलिंगकर आहेत, दत्ता नाईक आहे, जयंत सहस्रबुद्धे आहे आणि आणखीन काही एखाद दुसरा माणूस, मला एक 5व्या माणसाचं नाव आठवत नाही. यांना गोव्याचं राजकारण पूर्णपणे माहिती आहे. या सगळ्यांनी एकत्र येऊन आत्ता तो प्रश्न खरं म्हणजे सोडवायला पाहिजे. कारण गोव्यामध्ये तुम्ही सगळ्यांना बरोबर येऊन जाता की नाही, याच्यात जर तुम्ही अपयशी ठरलात तर त्याचा फायदा विरोधी पक्ष संबंध देशातल्या राजकारणामध्ये वापरणार आहे. बरं. तर तो एक विचार करा. आणि दुसरी गोष्ट, काँग्रेसमध्ये असं म्हटलं जायचं एकेकाळी की वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील आणि शरद पवार ही 3च माणसं, नेते अशी होती की ज्यांना विरोधी पक्षातला तालुका पातळीवरचा कार्यकर्ता आणि त्याच्या घरातल्या समस्या पण माहिती होत्या. त्या शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं मंत्रिमंडळ पाडलं,
त्या क्षणापासून महाराष्ट्राचं राजकारण बदललं आणि त्याला वाईट स्वरूप आलं. पूर्वी काँग्रेसचंच राज्य होतं, पण ते इतकं भ्रष्ट नव्हतं आणि मनी ओरिएंटेड सरकार झालं नाही. ते शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू झालं. बरं. संघाने याच्यापासून थोडासा बोध घ्यावा आणि ज्यांना राजकीय आकस आहे किंवा राजकीय पॉलिटिकल ओरिएंटेशन आहे त्यांना तेवढं हे करू द्यायचं का? हा एक वरवर जर तुम्ही बघितलं तर थोडक्यात तुम्ही असं सुचू पाहताय की आता करायचं असेल तर सरळ सर्जरी करा, ऑपरेशन करा, आता त्यांना परत सामावणे वगैरे करू नका, असं तुम्हाला म्हणायचं? मी वेगळ्या पद्धतीनं हे म्हणतो की वरवर जर बघितलं तर वेलिंगकर बरोबर आहेत असं वाटतं. हो, खरं. त्यांची भूमिका काही चूक आहे असं वाटत नाही. पण शेवटी जसं असतं की मी माझ्या मुलीवर घरी काही चांगले संस्कार करतो, पण ती लग्न करून जेव्हा सासरी जाते तेव्हा ती सासरचे जे नॉर्म्स आहेत ते पाळते. तुम्ही पर्रीकरांना आता सासरी पाठवलंय ना राजकारणात, म्हणजे तर पर्रीकर राजकारणाची जी संहिता आहे ती पाळतील. इथे वेलिंगकरांनी तो आग्रह धरू नये की तू माहेरच्या प्रमाणेच तिथे कारभार केला पाहिजे. असं घरगुती उदाहरण देऊन मला हा प्रश्न मांडावा असं वाटतो. बरं, तुम्ही पूर्ण करा. हां, पण हा प्रश्न गंभीर आहे, छोटासा आहे, मिटेल लवकर असं म्हणू नये. मी आणखीन एक छोटं उदाहरण देतो. संघाने आपली जुनी हेडगेवारांच्या वेळची, गोळवलकरांच्या वेळची, देवरसांच्या वेळची कार्यपद्धती नीट तशीच पुढे चालवली असती तर प्रमोद महाजनांची हत्या झाली नसती. दोन भावांमध्ये भांडण आहे हे आपल्याला शेवटपर्यंत कळलं नाही. आणि इथे तर अगदी वेगळं आहे. वेलिंगकर तुम्हाला आव्हान देत आहेत, वेगळं काहीतरी करू म्हणतायत, तर हे इतकं तुम्ही हे लाईटली घेऊ नका. थोडंसं त्यात लक्ष घाला. आणि एक आता मोठं होणार आहे ते म्हणजे तत्व आणि व्यवहार यांची सांगड घालणं, हे काम सगळ्यात कठीण संघाला करावं लागणार आहे. मी पुन्हा जोशींकडे जातो. जोशीजी, आपण थोडासा विषय आणखी पुढे नेऊयात. या सगळ्या प्रकरणामध्ये जसं आता कुलकर्णींचं पण निरीक्षण होतं, लाख चुकले असतील वेलिंगकर, पण दरवेळी संघाचा अजेंडा विविध मार्गातून नेणारा, म्हणजे त्यातला स्वदेशीचा अजेंडा, संघाचा स्वदेशीचा पण मूळ अजेंडा आहे तो नेणारे स्वदेशी जागरण मंच आहे, हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो प्रखरपणे नेणारे विहिंप आहेत, आणखी कुठले मुद्दे असतील ते नेणाऱ्या विविध संघटना आहेत, मग त्याच्यामध्ये BMS सारखी संघटना सुद्धा आहेत. शेवटी या संघटना वेगळ्या असल्या तरी त्याचं मूळ सार हा त्यांचा नसून तो सार स्वरूप जो इन्ग्रेडियंट आहे तो संघाचा आहे. दरवेळी भाजपसाठी या संघटनांनी गप्प बसायचं, त्यांचे अजेंडे नेहमी लपून ठेवायचे किंवा दाबून ठेवायचे, नेहमी गप्प राहायचं भाजपच्या ग्लोबल किंवा राष्ट्रीय पॉलिटिक्ससाठी. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या या बाकीच्या शाखांवरती अन्याय नाही का करत? तुम्ही म्हणजे संघ अन्याय नाही का करत? आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण तत्पूर्वी दोन गोष्टींचा खुलासा करतो. हो. मी जे म्हटलं की वन्स ए स्वयंसेवक ऑलवेज स्वयंसेवक, याचा कृपा करून विपर्यास होऊ नये. बरं. मी ते एवढ्यासाठी म्हटलं आहे की हे व्यक्तिपुरतं मर्यादित आहे ते, की वन्स ए स्वयंसेवक ऑलवेज स्वयंसेवक. बरं. कारण आपण कुटुंबामध्ये असतो, एक व्यक्ती आहे, व्यक्ती पती म्हणून असते, पुत्र म्हणून असते, भाऊ म्हणूनही असते. ती प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते, परंतु ती व्यक्ती ही महत्वाची. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती आहे. म्हणून त्या अर्थाने पहिली गोष्ट म्हणजे तो स्वयंसेवक आहे. स्वयंसेवकत्व हे ऑलवेज, वन्स ए स्वयंसेवक ऑलवेज स्वयंसेवक, त्या अर्थाने आपण कृपा करून ते घ्यावं अशी माझी विनंती. दुसरं, पाठक साहेबांनी जो वेलिंगकरांबद्दल जो मुद्दा केला तो मला असं वाटते बरोबर नाही. वेलिंगकरांची काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा आहे आणि त्यामुळे त्या महत्वाकांक्षेपोटी त्यांनी हे घडवून आणलेलं आहे. हे असं असेल असं मला तरी वाटत नाही. बरं. त्यांनी जे आपल्या समोर कॉज ठेवला आहे त्या कॉजला धक्का लागतो आहे असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्या कॉजसाठी ते आपलं सगळं जे बळ आहे ते एकवटून आणि हा संघर्ष करीत आहेत अशी माझी त्यांच्या संबंधीची भूमिका आहे. बरं. दुसरा, आपण जो विचारलेला प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि हे मान्य केलं पाहिजे
की विशेषतः मोदी सरकार आल्यापासून किंवा भारतीय जनता पार्टीचं जेव्हा जेव्हा सरकार, आज जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते अटलजींच्या सरकारच्या वेळेलाही उपस्थित झाले होते. मोदी सरकार आल्यानंतर संघातल्या ज्या अनुषंगिक संघटना, ज्याला संघ परिवार म्हणून ओळखलं जातं, त्यामध्ये भारतीय मजदूर संघ आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद असेल, स्वदेशी जागरण मंच असेल, ह्या ज्या संस्था आहेत, या संस्थांचं धोरण आतापर्यंत त्यांनी केलेला आग्रह आणि मोदी सरकारचं धोरण आणि मोदी सरकारचा आग्रह यामध्ये निश्चितच फरक आहे. आणि तो फरक असण्याचं कारणही आहे कारण शेवटी सरकारला सरकारच्या कंपल्शन्स असतात, संघटनांना संघटनांच्या कंपल्शन्स असतात आणि त्या कंपल्शन्स मधून ही गोची तयार झालेली आहे. बरं. आणि संघासमोरही आज ही समस्या असावी असं मला वाटते आणि मला असंही वाटते की त्यातून मार्ग कसा काढावा या संबंधी प्रयत्न चालू आहे, विचार चालू आहे, परंतु त्याला कदाचित आतापर्यंत तेवढं ठाम उत्तर गवसलेलं नाही. बरं. कारण स्पष्ट आहे की भारतीय मजदूर संघ ज्या ज्या गोष्टींना विरोध करत होता त्या गोष्टी आता घडत आहेत. त्यामुळे भारतीय मजदूर संघाची कुचंबना होणारच. एक तर त्यांना त्यांचं अस्तित्व संपवावं लागेल किंवा त्यांना आपलं भूमिका बदलावी लागेल. जोशीजी, माझा अख्ख्या या चर्चेभरातला सूर माझा हाच होता की मग वेलिंगकरांमध्ये मला सांगू का जोशीजी, मेटाफर वापरायचं झालं तर प्रवीण तोगडिया, वेलिंगकर, आप्पासाहेब पेंडसे हे मला एका समान गटातली व्यक्ती वाटतात की जे संघाचाच अजेंडा पुढे नेऊ पाहतायत पण भाजप ते होऊ देत नाहीये स्वतःच्या राष्ट्रीय राजकारणासाठी. तुम्ही वापरलेलं उदाहरण पूर्ण चुकीचं आहे की भाजपला स्वतःच्या राजकीय भूमिका आहेत किंवा त्यांना एक राजकारण करावं लागतं. हे उदाहरण यासाठी चुकीचं आहे, संघामधून भाजपची स्थापनाच यासाठी झाली की संघाचा अजेंडा राजकीय सत्तेच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणणं. जर का ते भाजपला शक्य नसेल तर संघाने सरळ काँग्रेसलाच पाठिंबा द्यावा, कारण काँग्रेसची धोरण आता जर का भाजप पुढे नेत असेल तर तुमच्या वेगळ्या अस्तित्वाला अर्थ राहत नाही. मी हा प्रश्न घेऊन पाठकांकडे येतो. पाठकजी, जोशींनी सुद्धा अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे की संघाच्या मूलस्रोतातून आलेल्या कल्पना ज्या बाकीच्या, मी येतो जोशी, येतो आपल्याकडे, ज्या कल्पना बाकीच्या संघटना पुढे नेत असतात त्या अजेंड्याला भाजप पुढे प्रतिसादच देत नाहीये. शिक्षणाचं खासगीकरण, अभाविपाचा संघटना, भाजप वेगळं वागणार. राम मंदिराचा मुद्दा व्हीएचपीचा भाजप वेगळा वागणार. इकडे यांचा भाषेचा मुद्दा, लोकल भाषांचा भाजप वेगळा वागणार. मग भाजप कशाला, मग काँग्रेस काय वाईट होती? बघा, जर आपण सगळ्या संघटना बघितल्या आणि भाजपा बघितलं तर इतर संघटना आणि भाजपामध्ये एक मूलभूत फरक आहे. इतर संघटनांच्या माध्यमातून आपला देश कसा असावा त्याची एक विश लिस्ट आहे किंवा आपली संस्कृती कशी जपावी त्याची एक विश लिस्ट आहे आणि तिकडे तुम्ही डिमांड करू शकता. आणि राजकीय पक्ष असा असतो की तो एकदा सत्तेवर आल्यानंतर त्याला डिलिव्हर करायचं असतं आणि त्याचे जे संसाधन असतात ते मर्यादित असतात आणि ते करताना एक जनरेटा देखील असतो आणि ते एकदा सरकार झालं की ते केवळ भारतीय जनता पक्षाचं किंवा संघाचं सरकार राहत नाही, ते पूर्ण राष्ट्राचं सरकार असतं. त्यात इंटरनॅशनल पॉलिसीज देखील असतात. तर या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घेऊन त्यांना त्या सर्व गोष्टी एकदम इम्प्लिमेंट करण्यासाठी काही मर्यादा असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की संघामध्ये आणि या सगळ्या याच्यामध्ये एक समन्वय बैठक असते. त्या बैठकीच्या माध्यमातून हे विषय सोडवले जात असतात. आता हा एकमेव असा एक मुद्दा आहे की जो त्या डिस्प्यूट रेझोल्युशनच्या बाहेर येऊन या स्तराला आलेला आहे. बरं, मला वाटतं हे देखील समोर जाईल. ठीक आहे, शेवट मी जोशी येतो तुमच्याकडे, थोडासा वेळ आहे आपल्याकडे, पण मी कुलकर्णींची एक प्रतिक्रिया घेतो थोडक्यात प्लीज. आता काळ पुष्कळ पुढे गेलाय, त्यामुळे मी जो आता विषय मांडतोय तो मी केवळ एक त्याची नोंद व्हावी म्हणून. तुम्ही आता म्हणालात की मग काँग्रेसला पाठिंबा, कारण भाजपची निर्मितीच त्यासाठी झाली आहे. हा जो सारखा प्रतिवाद केला जातोय की भाजप हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, हा चुकीचा आहे. भाजप संघाच्या सगळ्या विविध संघटनांचं साररूप राजकीय सत्तेतून प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप आहे. त्यामुळे भाजपला स्वतःच्या पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत, हा युक्तिवाद खोडून काढण्याजोगा आहे. असे काही विचारवंत आहेत की ज्यांना असं वाटतं की जर संघाने जनसंघाला आणि भाजपला पाठिंबा दिला नसता आणि काँग्रेस जर चांगलं काम करत असेल तर पाठिंबा अशी भूमिका घेतली असती तर काँग्रेसचं जे सध्याचं राजकारण आहे ते पुष्कळसं बदललं असतं आणि एवढी मोठी संघटना तिचा पाठिंबा मिळवण्यासाठी संघाला अनुकूल असे काही निर्णय काँग्रेसने घेतले असते असं मानणारे विचारवंत आहेत आणि ते संघद्वेष्टे नाहीत.
एवढंच मी फक्त हा अतिशय हा मुद्दा बरोबर आहे. हा तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. त्या अर्थानं कम्युनिस्ट आणि कारण कम्युनिस्ट कार्यकर्ता आणि संघ कार्यकर्त्यांचं डेडिकेशन समान पातळीला असतं, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असतात, त्यांना जुळवण्याचे प्रयत्न झाले. काँग्रेस भाजप या सरकारने एकत्र यावी ही भूमिका जर भाजपच्या संघाच्याच, मला नाव आठवत नाहीये, पण संघाने अधिकृत पेपरमध्ये बातमी आली होती की भाजप आणि यासारख्या आघाडीचे सरकार येण्यापेक्षा काँग्रेस आणि भाजपनेच मिळून सरकार स्थापन करावं असाही विचार आलेला आहे. हरकत नाही, एक वेगळा डिस्कोर्सचा चर्चेचा मुद्दा होईल. मला शेवट फक्त जोशींना त्यांचा शेवटचा मुद्दा मांडण्यासाठी जाऊयात. जोशी सर काय म्हणताय? आपल्याला जे नाव आठवलं नाही ते मी सांगू इच्छितो. जरूर. संघाचे माजी प्रवक्ते श्री मागो वैद्य यांनी तो विषय मांडला होता. हो, ठीक आहे. बरं. दुसरा मुद्दा असा की संघाचा एजेंडा म्हणजे काय. संघाचा भारतीय इतिहासाचं पुनर्लेखन करायचं म्हटलं म्हणजे संघाचा अजेंडा आहे तो असं म्हणतात. वेगवेगळ्या संदर्भामध्ये तो शब्द वापरला जातो. मुळात संघाचा अजेंडा स्पष्ट आहे आणि तो संघाच्या प्रार्थनेमध्ये आहे. परम वैभवम ने तुमेतत् स्वराष्ट्रम, हे राष्ट्र परम वैभवप्रत नेणे हा संघाचा एजेंडा आहे. आणि हा एजेंडा पूर्ण करण्यासाठी जे जे प्रयत्न करणं आवश्यक आहे ते संघ करीत असतो अशी माझी मान्यता आहे. ठीक आहे. असा हा परमवैभवासाठी जाण्याचा एक मार्ग हा लिबरलायझेशन, जागतिकीकरण, खासगीकरणाच्या माध्यमातून आणि एका राष्ट्रीय प्रवाहाच्या माध्यमातून सुद्धा जाऊ शकतो, जो मार्ग काँग्रेसने निवडला होता. आणि दुसरा मार्ग संघाचा हिंदू राष्ट्रवादी मार्गातून परमवैभवाला जाण्याचा जो विचार आहे, त्यांनी फक्त एकच ओळ सांगितली, तो हिंदू राष्ट्रवादातून जाणारा परमवैभवाचा मार्ग आहे. तो जर का भाजप पाळत नसेल तर या सगळ्या प्रार्थनेला, नमस्ते सदा वत्सलेला आणि या बाकीच्या तुमच्या सगळ्या विविध शाखांना काही अर्थ उरत नाहीयेत. वेलिंगकर हे एक त्यातले बळी ठरलेले आहेत. प्रवीण तोगडिया हे बळी न ठरलेले बळी आहेत, फक्त ते जाहीरपणे सांगत नाहीयेत. आता ह्या गोष्टी अशा कायम ठेवायच्या का? भाजपच्या राजकारणासाठी संघाने आपल्या आयडिओलॉजीची तडजोड करायची का? हा मुद्दा आहे जो संघाने सोडवायचा आहे. त्यामुळे आगामी काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. ते फक्त गोव्यासाठी नाहीत, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय अवतारासाठीच महत्त्वाचे ठरणार आहेत. पण दरम्यान या चर्चेसाठी आपल्याला लक्ष्मण जोशी, विश्वास पाठक, अरविंद कुलकर्णी यांनी वेळ दिला. खूप खूप आभार. आपण लोकांना विचारलं होतं की त्यांना काय वाटतंय ट्विटर पोलवरती की काय होईल या सगळ्या प्रकरणामध्ये. आपला प्रश्न सुद्धा तुम्ही बघितला. गोव्यातल्या वेलिंगकरांच्या बंडानं संघाचे वाद चव्हाट्यावर आलेत का? बघूयात लोक काय म्हणतायत ते. स्क्रीनवरती पहा तुम्ही. अगदी कट्टुकडे 52% लोक म्हणतात की चव्हाट्यावर आले. 48 लोकांचं म्हणणं आहे की अशामुळे काही चव्हाट्यावर वाद वगैरे आलेले नाहीयेत. हा संघाचा प्रभाव सुद्धा जाणवतो आणि शिस्तीचा पण भाग असू शकतो. पण अर्थात आपल्याला बघावं लागेल. आजच्या काळामध्ये आता वाद इतके शमणं सहजपणे शक्य राहिलेलं नाही. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.